अयोध्याकांड। मातु समीप कहत सकुचाही, बोले समऊ समुझी मन माही। राजकुमारी सिखावनु सुनहु, अन आन भाती जीय जनी कछु गुनहु। मातेसमोर सीतेला काही बोलण्यास श्रीराम संकोचत होते, परंतु मनात त्यांनी विचार केला की हीच वेळ योग्य आहे. म्हणून ते म्हणाले, हे राजकुमारी, माझे म्हणणे ऐक. मनात उगाच दुसरे काही आणू नकोस. आपण मोर नीक जाऊ चहू, बचनू हमार मानी गृह रहू। आयसू मोर सासू सेवकाई, सब विधी भामिनी भवन भलाई। जर तुला माझे व स्वतःचे भले व्हावे अशी इच्छा असेल तर माझे म्हणणे मानून तू घरी राहा. हे भामिनी, त्यामुळे माझ्या आज्ञेचे पालन होईल. सासूची सेवा घडेल. घरी राहण्यात सर्व प्रकारे कल्याण आहे. एही ते अधिक धर्मू, नाही दूजा, सादर सासू ससुरपद पूजा। जब जब मातू करीही सुधी मोरी, होईही प्रेम बिकल मती भोरी। आदराने सासू सासऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याहून दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. जेव्हा जेव्हा मातेला माझी आठवण येईल आणि प्रेमाने व्याकुळ झाल्यामुळे तिला स्वतःचा विसर पडेल, तब तब तुम्ह कही कथा पुराणी, सुंदरी समुझा एहू मृदुबानी। कहऊ सुभाय सपथ सतमोही, सुमुखी मातू हित राखऊ तोही। तेव्हा तेव्हा हे सुंदरी, तू कोमलवाणीने पूर्वीच्या कथा सांगून तिला समजव. हे सुमुखी, तुला माझी 100 वेळा शपथ आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी तुला फक्त मातेच्या सेवेसाठीच घरी ठेवतो. दो गूर श्रुती संमत धर्म, फलू पाय बिनही कलेस। हटबस सब संकट से सहे, गालव नहुष नरेस। माझी आज्ञा मानून घरी राहिल्यामुळे गुरु व वेद यांनी मान्य केलेल्या धर्माच्या आचरणाचे फळ तुला क्लेशाविना मिळेल. परंतु हट्टाने वनात आलीस तर तुला क्लेश भोगावे लागतील. हट्टामुळे गालव मुनी, राजा नहुष इत्यादी सर्वांना फार संकटे भोगावी लागली आहेत. मैपुनी करी प्रवान पितुबानी, बेगी फिरब सुनु सुमुखी सयानी। दिवस जात नहीं लागी ही बारा, सुंदरी सीखवनु सुनहु हमारा। हे सुमुखी, हे बुद्धिमान ऐक. मी सुद्धा वडिलांचे वचन पूर्ण करून लवकरच परत येईन. दिवस सरायला वेळ लागणार नाही. हे सुंदरी, माझे हे म्हणणे ऐक. जौहट करहु प्रेम बस बामा, तौ तुम्ह दुखू पाऊब परिणामा। काननू कठिन भयंकरू भारी, घोर घामू हिमबारी बयारी। हे प्रिये, जर प्रेमामुळे तू हट्ट करशील तर परिणामी तुला दुःख भोगावे लागेल. वन फार क्लेशदायक व भयंकर आहे. तेथील ऊन, थंडी, पाऊस आणि वारे हे सर्व भयानक आहे. कुसकंटक मग कांकर नाना, चलब पयादेही बिनु पदत्राना। चरण कमल मृदु मंजू तुम्हारे, मार्ग गम भूमिधर भारे। रस्त्यात सराटे, काटे, कुटे, खडे फार असतात. त्यावरून अनवाणी पायी चालावे लागेल. तुझे चरण कमलासारखे कोमल व सुंदर आहेत आणि वाटेत मोठमोठे दुर्गम पर्वत आहेत. कंदर खोह नदी नदनारे, अगम अगाध न जाही निहारे। भालू बाघ ब्रूक केहरी नागा, करही नाद सुनी धीरजू भागा। पर्वतांमधील गुहा, दऱ्या, नद्या आणि ओढे हे अगम्य व खोल आहेत. त्यांच्याकडे पाहावत सुद्धा नाही. अस्वले, वाघ, लांडगे, सिंह आणि हत्ती असे भयानक ओरडत असतात की ते ऐकूनच धैर्य गळून जाते. दो भूमी सयन बलकल बसन, असनु कंद फलमूल। ते की सदा सब दीन मुईलही,
सबुई समय अनुकूल. जमिनीवर झोपायचे, झाडांच्या सालींची वस्त्रे घालायची आणि कंदमुळे फळे खायची आणि सर्व काळ ते नेहमी मिळणार काय? सर्व काही आपापल्या कालानुरूप असेच मिळेल. नर आहार रजनी चरही, कपट बेश विधी कोटिक करही. लागई अति पहार करपानी, बिपिन बीपती नाही जाई बखानी. तेथे माणसांना खाणारे निशाचर राक्षस फिरत असतात. ते पुष्कळ प्रकारचे कपट वेश घेतात. पर्वतातले पाणी फार बाधते. वनातील संकटे सांगता येत नाहीत. ब्याल कराल बिहग बनघोरा, निसिचर नीकर नारी नर चोरा. डरपही धीर गहन सुधी आये, मृगलोचनी तुम भिरू सुभाये. वनात भीषण सर्प, भयानक पक्षी आणि स्त्रिया आणि स्त्री पुरुषांचे अपहरण करणाऱ्या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी असतात. वनातील भयानकतेची आठवण येताच धैर्यवान पुरुषही घाबरून जातात. मग हे मृगलोचने, तू तर स्वभावतः घाबरून जाणारी आहेस. हंस गवनी तुम नहीं बन जोगू, सुनी अपजसू मोही देई लोगू. मानस सलिल सुधा प्रतिपाली, जियई की लवन पयोधी मराली. हे हंसगामिनी, तू वनात जाण्याच्या योग्यतेची नाहीस. तू वनात जाणार असे समजल्यावर लोक मला नावे ठेवतील. मानस सरोवराच्या अमृता समान पाण्यावर पोचलेली हंसी कधी खाऱ्या समुद्रात जगू शकेल काय? नवरसाल बन बिहरन सीला, सोहकी कोकिल बिपिन करीला. रहू भवन अस हृदय बिचारी, चंदबदनी दुखू कानन भारी. नव्याने बहरलेल्या आमराईत विहार करणारी कोकिळा काटेरी झाडांच्या जंगलात शोभून दिसेल काय? हे चंद्रमुखी, मनात असा विचार करून तू घरीच राहा. वनात फार कष्ट असतात. सहज सुहृद गुरस्वामी, सिख जो न करई सिरमानी. सोपचिताई अघाई ऊर अवसी, होई हित हानी. मनापासून हीच चिंतिणारे गुरु व स्वामी यांचे बोलणे जो शिरोधार्य मानित नाही, तो पश्चाताप पावतो आणि त्याच्या कल्याणाची हानीच होते. सुनू मृदू वचन मनोहर पियके, लोचन ललित भरे जल सियके. शीतल सीख दाहक भई कैसे, चकई सरद चंदनिसी जैसे. प्रियतम श्रीरामांचे कोमल व मनोहर बोलणे ऐकून सीतेचे सुंदर नेत्र पाण्याने डबडबले. चक्रवाक पक्षिणीला शरद ऋतूची चांदणी जशी होरपळून काढते, त्याप्रमाणे श्रीरामांचे हे शांत बोलणे सीतेला जाळू लागले. उतरून आव बिकल बैदेही, तजन चहत सूची स्वामी सनेही. बरबसरो की बिलोचन बारी, धरी धीरजू उर अवनी कुमारी. जानकीला काही उत्तर देता येईना. माझ्या पवित्र व प्रेमळ स्वामींना मला सोडून जाण्याची इच्छा आहे असे तिला वाटून ती व्याकुळ झाली. डोळ्यांतील पाणी मोठ्या कष्टाने आवरून ती पृथ्वी कन्या सीतामन घट्ट करून लागी सासू पग कह कर जोरी. क्षमबी देवी बडी अभिनय मोरी. दिन्नी प्राणपती मोही सिख सोई, जेही विधी मोर परम हित होई. सासूच्या पाया पडून व हात जोडून म्हणू लागली की, सासूबाई, माझ्या या धारिष्ट्याबद्दल क्षमा करा. माझे परम हित ज्यात आहे असेच माझ्या प्राणप्रिय पतीने सांगितले आहे. मैपुनी समुझी दिखी मन माही, पी अभियोग सम दुखू जग नाही. परंतु मी मनात विचार करून पाहिला की पतीच्या विरहासारखे जगात कोणतेही दुःख नाही. प्राणनाथ करुणा यत्न, सुंदर सुखद सुजान. तुम बिनु रघुकुल कुमुद बिधू, सूरपूर नरक समान. हे प्राणनाथ, हे दयाधाम,
हे सुंदर, हे सुखदायक, हे सज्जन शिरोमणी, हे रघुकुल रूपी कुमुदांना प्रफुल्लित करणारे चंद्रमा, तुमच्या विना मला स्वर्ग सुद्धा नरका समान आहे. मातु पिता भगिनी प्रिय भाई, प्रिय परिवारू सुहृद समुदायी, सासू ससुर गूर सजन सहायी, सूत सुंदर सुशील सुखदायी, माता पिता बहीण, प्रिय भाऊ आवडता परिवार मित्रमंडळी, सासू सासरा गुरु स्वजन सहाय्यक आणि सुंदर सुशील व सुखद पुत्र. जह लगी नाथ नेह अरु नाते, पिय बिनु तियही तरनीहू ते ताते, तनु धनु धामू धरणी, पूर राजू पती बिहीन सबू शोक समाजू. हे नाथ, जितकी म्हणून नाती आहेत ती सर्व पतीविना स्त्रीला सूर्याहून तापदायक आहेत. शरीर, धन, घर, पृथ्वी, नगर आणि राज्य हे सर्व स्त्रीला पतीविना शोकाचा समुदाय आहे. भोग रोग समभूषण भारू, जम जातना सरिस संसारू, प्राणनाथ तुम्ह बिनु जगमाही, मोकहू सुखद कतहू कछु नाही. भोग हे रोगासारखे आहेत, दागिने भाररूप आहेत, संसार हा यमयातनेसारखा आहे. हे प्राणनाथ, तुमच्या विना मला या जगात काहीही सुखाचे नाही. जीय बिनु देह नदी बिनु बारी, तैसिय नाथ पुरुष बिनु नारी, नाथ सकल सुख साथ तुम्हारे, सरद बिमल विधू बदनू निहारे. ज्याप्रमाणे जीवाविना देह आणि पाण्याविना नदी असते, त्याप्रमाणे हे नाथ पुरुषाविना स्त्री असते. हे नाथ, तुमच्या सोबत राहून तुमचे शरद पौर्णिमेच्या निर्मल चंद्रासारखे मुख पाहण्यामुळे मला सर्व सुखे आपोआप मिळतील. दोख गमृग परिजन नगरू बनू, बलकल विमल दुकुल, नाथ साथ सूर सदन सम परनसाल सुखमूल. हे नाथ, तुमच्या सोबत असताना मला पक्षी व पशु हे माझे कुटुंबीय असतील, वन हेच नगर व वृक्षांच्या साली याच निर्मळ वस्त्रे असतील, आणि पर्णकुटी ही स्वर्गासारखी सुखाचे माहेर असेल. बनदेव उदारा, करीहही सासू ससुर समसारा, कूस कीसलय साथरी, सुहाई प्रभू संग मंजू मनोज तुराई. वनात उदार मनाच्या वनदेवी व वनदेव हे सासू सासऱ्यांप्रमाणे माझा सांभाळ करतील, आणि कुश व पानांचा सुंदर बिछाना प्रभूंच्या संगतीमुळे कामदेवाच्या मनोहर गादीप्रमाणे वाटेल. कंदमूल फल अमीय अहारू, अवध सौंध सत सरिस पहारू, छिनू छिनू प्रभू पद कमल बिलोकी, रही हऊ मुदित दिवस जिमी कोकी. कंदमुळे व फळे ही अमृता समान आहार असेल, आणि पर्वत हेच अयोध्येमधील शेकडो राजमहालांसारखे असतील. क्षणोक्षणी प्रभूंच्या चरण कमलांना पाहून दिवसा जशी चकवी आनंदित असते, तशी मी आनंदात राहीन. बन दुख नाथ कहे बहु तेरे, भय विषाद परिताप घनेरे, प्रभु वियोग लवलेस समाना, सब मिली होही न कृपा निधाना. हे नाथ, तुम्ही मनातील पुष्कळशी दुःखे, बरेच भय, विषाद व दुःखे सांगितली, परंतु हे कृपानिधान हे सर्व जरी एकत्र केले तरी प्रभू तुमच्या वियोगाच्या दुःखापुढे लवलेशही नाहीत. असजीय जानी सुजान शिरोमणी, लेईय संग मोही छाडिय जनी, बिनती बहुत करो का स्वामी, करुणामय ऊर अंतरजामी. असा मनात विचार करून हे नाथ मला तुमच्या सोबत घेऊन चला, येथे सोडून जाऊ नका. हे स्वामी, मी आणखी काय विनवणी करू? तुम्ही करुणामय आहात आणि सर्वांच्या मनातील जाणणारे आहात. राखीय अवध जो अवधी, लगी रहत न जनी अही प्राण, दीनबंधू सुंदर सुखद शील स्नेह निधान. हे दीनबंधू, हे सुंदर, हे सुखदायक, हे शील व प्रेमाचे भांडार जर 14 वर्षांचा
अवधी पूर्ण होईपर्यंत मला अयोध्येमध्ये ठेवाल तर मी जिवंत राहणार नाही असे समजा. मोही मग चलत न होईही हारी, छिनू छिनू चरण सरोज निहारी. सबही भाती पिय सेवा करी हऊ, मार्ग जनित सकल श्रम हरिहऊ. क्षणोक्षणी तुमचे चरणकमल पाहात राहिल्यामुळे मला वाटेत चालताना थकवा वाटणार नाही. हे प्रियतम, मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन आणि वाट चालताना येणारा थकवा दूर करीन. पाय पखारी बैठी तरू छाही, करिहऊ बाऊ मुदित मन माही. श्रम कन सहित श्याम तनु देखे, कह दुख समऊ प्राणपती पेखे. मी तुमचे पाय धुवून झाडांच्या सावलीत बसून मनात प्रसन्न होऊन तुम्हाला वारा घालीन. तुमचे स्वेद बिंदू झळकणारे श्याम शरीर पाहात प्राणप्रिय पतीचे दर्शन घेताना मला दुःखासाठी जागाच कुठे राहील. सममही तृण तरु पल्लव डासी, पाय पलोटीही सबनिसी दासी. बार बार मृदू मूर्ती जोही, लागिही तात बयारी न मोही. सपाट जमिनीवर गवत व झाडांची पाने अंथरून ही दासी रात्रभर तुमचे पाय चेपीत राहील. वारंवार तुमची कोमल मूर्ती पाहून मला कधी उकाडा जाणवणार नाही. को प्रभू संग मोही चितव निहारा, सिंह बधुही जिमी सक सियारा. मैसू कुमारी नाथ बन जोगू, तुम ही उचित तपमो कहू भोगू. आपण सोबत असताना माझ्याकडे डोळे वर करून तरी कोण पाहणार आहे. ससे व कोल्हे सिंहिणीकडे कधी बघू शकत नाहीत. मी सुकुमारी आहे आणि तुम्ही वनात जाण्याजोगे आहात काय? मग तुमच्यासाठी तेवढी तपस्या योग्य व मला विषयभोग योग्य आहेत असे तुम्हाला वाटते काय? दो ऐसे बचन कठोर, सुनी जाऊ न हृदऊ बिलगान. तौ प्रभू विषम वियोग दुःख सही पावर प्राण. तुमचे असे कठोर बोलणे ऐकूनही माझे हृदय विदीर्ण झाले नाही. त्यावरून हे प्रभू, माझे हे क्षुद्र प्राण तुमच्या वियोगाचे दुःख सहन करू शकतील असे वाटते. अर्थात तुमच्या विरहात माझे प्राण राहणार नाहीत. अस कही सिय बिकल भई भारी, बचन वियोगू न सकी संभारी. देखी दसा रघुपती जीय जाना, हटी राखे नाही राखी प्राणा. असे म्हणून सीता फार शोकाकुल झाली. ती बोलण्यातील वियोग सुद्धा सहन करू शकली नाही. तिची अवस्था पाहून श्री रघुनाथांनी मनात जाणले की हिला आग्रहाने इथे ठेवल्यास हिचे प्राण वाचणार नाहीत. कहेऊ कृपाल भानुकुलनाथा, परिहरी सोचू चलहू बनसाथा. नहीं विषाद कर अवसरू आजू, बेगी करहू बन गवन समाजू. तेव्हा कृपाळू सूर्यकुलाचे स्वामी श्री रामचंद्र म्हणाले, काळजी करणे सोडून देऊन माझ्याबरोबर वनात चल. ही विषाद मांडण्याची वेळ नाही. लगेच वनगमनाची तयारी कर. कही प्रिय वचन प्रिया समुझाई, लगे मातू पद आशिष पाई. बेगी प्रजा दुख मेटब आई, जननी निठुर बिसरी जनी जाई. श्री रामचंद्रांनी प्रिय बोलून सीतेला समजाविले. नंतर मातेचे पाय धरून आशीर्वाद घेतला. कौसल्या म्हणाली, मुला लवकर परत येऊन प्रजेचे दुःख दूर कर. या निष्ठुर आईला तुझा विसर न पडो. फिरीही दसा विधी बहुरी की मोरी, देखी हऊ नयन मनोहर जोरी. सुदिन सुघरी तात अब होईही, जननी जियत बदन विधू जोईही. हे विधात्या, माझी ही दशा कधी बदलेल काय? मी आपल्या डोळ्यांनी या मनोहर जोडप्याला पुन्हा पाहू शकेल काय? हे पुत्रा, तुझी आई जिवंतपणे तुझा मुखचंद्र पुन्हा पाहू शकेल तो सुंदर दिवस व शुभ क्षण केव्हा येईल? दो बहुरी बच्छ कही लालू, कही रघुपती रघुबर तात. कबही बोलाई लगाई ही हरशी,
निरखी हऊ गात. बाळवत्स म्हणून, लाला म्हणून, रघुपती म्हणून, रघुवर म्हणून मी तुला पुन्हा केव्हा हृदयाशी धरीन व आनंदाने तुला पाहू शकेन. लखी सनेह का तरी महतारी, बचनू न आव बिकल भई भारी. राम प्रबोधू किन्न विधी नाना, समऊ सनेहू न जाई बखाना. माता प्रेमाने अधीर असून इतकी व्याकुळ झाली आहे की तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही. तेव्हा श्री रामचंद्रांनी अनेक प्रकारे मातेला समजावले. त्या प्रसंगाचे व प्रेमाचे वर्णन करणे अशक्य. तब जानकी सासू पगलागी, सुनिय मायमयी परम भागी. सेवा समय देय बनू दिन्हा, मोर मनोरथू सफल न किन्हा. मग जानकी सासूच्या पाया पडून म्हणाली, आई ऐका, मी मोठी दुर्दैवी आहे. तुमची सेवा करण्याच्या वेळी देवाने मला वनवास दिला. माझे मनोरथ पूर्ण केले नाहीत. तजब क्षोभू जनी छाडिय छोहू, करमू कठीण कछु दोसू न मोहू. सुनी सिय बचन सासू अकुलानी, दसा कवनी विधी कहो बखानी. तुम्ही शोभ सोडा, परंतु माझ्यावरील कृपा सोडू नका. कर्माची गती कठीण आहे. माझाही काही दोष नाही. सीतेचे हे बोलणे ऐकून सासू व्याकुळ झाली. तिच्या अवस्थेचे वर्णन मी कसे करणार. बारही बार लाई उरलिन्ही, धरी धीरजू सीख आशिष दिन्ही. अचल होऊ अही वातू तुम्हारा, जब लगी गंग जमुन जलधारा. कौसल्याने सीतेला वारंवार हृदयाशी धरले व धीर धरून उपदेश केला आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत गंगा व यमुनेचा प्रवाह वाहत राहील तोपर्यंत तुझे सौभाग्य अढळ राहील. 2. सीत ही सासू असिस सीख दिन्ही, अनेक प्रकार. चली नाई पदुम सिरू अति हित बार ही बार. सासूने सीतेला अनेक प्रकारचे आशीर्वाद व उपदेश दिले आणि सीता मोठ्या प्रेमाने सासूच्या चरणी मस्तक ठेवून निघाली. समाचार जब लची मन पाये, व्याकुल बिलख बदन उठी धाये. कंप पुलक तन नयन सनीरा, गहे चरण अति प्रेम अधीरा. जेव्हा लक्ष्मणाला ही बातमी समजली तेव्हा तो व्याकुळ व उदास होऊन धावला. शरीर थरथरत होते, रोमांच आले होते आणि नेत्र अश्रूंनी भरले होते. प्रेमाने अत्यंत अधीर होऊन त्याने श्रीरामांचे चरण धरले. कही न सकत कछू चितवत ठाढे, मिनू दीन जनू जलते काढे. सोचू हृदय विधी का होनी हारा, सबू सुखू सुकृतू सिरान हमारा. तो काही बोलत नव्हता. उभ्या उभ्या पाहत होता. जळातून बाहेर काढल्यावर मासा जसा मलूल होतो तसा तो दीनवाणा झाला होता. मनात विचार करीत होता की हे विधात्या काय होणार आहे. आमचे सर्व सुख व पुण्य संपून गेले काय. मो कहू काह कहब रघुनाथा, रखीह ही भवन की लहे ही साथा. राम बिलो की बंधु कर जोरे, देह गेह सब सन तृणू तोरे. मला श्रीराम आता काय सांगतील, घरी ठेवतील की सोबत नेतील. श्रीरामांनी लक्ष्मणाला हात जोडून उभा असलेला व घरचीच नव्हे तर शरीराचीही सर्व नाती तोडून आलेला आहे असे पाहिले. बोले बचनू रामनय नागर, सील सनेह सरल सुख सागर. तात प्रेम सबजनी कदराहू, समुझी हृदय परिणाम उछाहू. तेव्हा नीती, निपुण आणि शील, स्नेह, सरळपणा आणि सुखाचे सागर असलेले श्रीराम म्हणाले, बंधू, तू येथे राहण्यामुळे परिणामी होणाऱ्या लाभाचा विचार मनात ठेवून तू प्रेमाने अधीर बनू नकोस. 2. मातू पिता गुरु स्वामी सिख, सीर धरी करही सुभाय. लहेऊ लाभू तिन्ह जन्म करत नतरू, जन्मू जग जाय. जे लोक माता, पिता, गुरु आणि स्वामी
यांचा उपदेश मनपूर्वक शिरोधार्य मानून त्याचे पालन करतात त्यांनीच जन्माचे सार्थक केले, नाहीतर जगात जन्म घेणे व्यर्थच आहे. असजी अजानी सुनहू सीख भाई, करहू मातू पितू पद सेवकाई. भवन भर तू रिपू सुदनू नाही, राऊ वृद्ध मन दुखू मन माही. हे बंधू हे लक्षात आणून माझे म्हणणे ऐक व माता पित्यांच्या चरणांची सेवा कर. भरत आणि शत्रुघ्न हे घरी नाहीत. महाराज वृद्ध आहेत आणि त्यांच्या मनात माझ्या वनगमनाचे फार दुःख आहे. मै बन जाऊ तुम ही लेई साथा, होई सबही विधी अवध अनाथा. गुरु पीतू मातू प्रजा परिवारू, सब कहू परई दुसह दुख भारू. अशा अवस्थेमध्ये मी तुला बरोबर घेऊन वनात गेलो तर अयोध्या सर्व प्रकारे अनाथ होईल. गुरु माता पिता प्रजा व परिवार या सर्वांवर दुःखाचे असह्य ओझे पडेल. रहू करहू सब कर परितोषू, न तरु तात होई ही बड दोषू. जासू राज प्रिय प्रजा दुखारी, सो नृपू अवसी नरक अधिकारी. तेव्हा तू येथेच राहा आणि सर्वांचे समाधान कर, नाहीतर बंधू फार मोठा दोष पदरी येईल. ज्याच्या राज्यात प्रजा दुःखी असते तो राजा नक्कीच नरकास पात्र ठरतो. रहू तात असी नीती बिचारी, सुनत लखनू भये व्याकुल भारी. सियरे बचन सुखी गये कैसे, परसत तू हिन ताम रसू जैसे. बंधो या नीतीचा विचार करून तू घरीच राहा. हे ऐकताच लक्ष्मण फार व्याकुळ झाला. दवामुळे कमळ जसे करपून जाते त्याप्रमाणे श्रीरामांच्या शीतल वचनामुळे तो करपून गेला. दो उतरू न आवत प्रेम बस गहे चरण अकुलाई. नाथ दासू मै स्वामी तुम तजहू त काह बसाई. प्रेमामुळे लक्ष्मण काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने व्याकुळ होऊन श्रीरामांचे पाय धरले आणि म्हटले, हे नाथ, मी दास आहे आणि तुम्ही स्वामी, म्हणून तुम्ही मला सोडून दिले तर मी काय करणार. दिन्ही मोही सीख नीकी गोसाई, लागी अगम अपनी कदराई. नरबर धीर धर्म धूरधारी, निगम नीती कहू ते अधिकारी. हे स्वामी, तुम्ही मला उपदेश तर फार चांगला केला, पण माझ्या असमर्थपणामुळे तो माझ्या पचनी नाही पडला. जे धीर असतात व धर्माची धुरा धारण करतात ते शास्त्र व नीतीचे श्रेष्ठ अधिकारी असतात.